छान अशी हिरवी हिरवीगार कोथिंबीर आहे. आज आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवणार. नमस्कार मैत्रिणो, जय भीम मैत्रिणो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणो, चला आज आपण अशी छान अशी कोथिंबीर घेतली आहे. तर आज आपण कोथिंबीरचे धपाटे बनवणार आहोत बाजरीच्या पिठामध्ये. तर बघा, अशा बाजरीच्या पिठाचे आणि कोथिंबीरचे कसे धपाटे बनत आहेत छान असे. तर ते कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. साधी सोपी आज आपली ही कोथिंबीर घेतली. आता कोथिंबीर निवडून मैत्रिणींनो आपण बारीक बारीक आता हिला निसून घेऊया आणि मस्त छान असतं कापून आणि तिचे धपाटे बनवूया बाजरीच्या पिठामध्ये. छान असे खायला ताजी ताजी कोथिंबीर अशी शेतातून आणलेली आहे, एकदम मस्त अशी छान. तर चला आता आपण ही कोथिंबीर निवडूया आणि छानसे असे कापून घेऊया. धपाटे कसे बनवतात बाजरीच्या पिठाचे ते तुम्हाला मी दाखवत आहे, साधे आणि सोपे. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी बारीक मस्त छान कोथिंबीर आता आपण कापून घेतलेली आहे. चांगली स्वच्छ आता आपण ही धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. थालीपीठसाठी आपल्या बाजरीच्या पिठामध्ये थालीपीठ बनवणार आहे, साधे आणि सोपे. तर आता ही कोथिंबीर झालेली आहे कापून. त्याच्यासाठी लागणारा मसाला बघा मैत्रिणींनो काय घेतलेला आहे आपण. त्याच्यासाठी लागणारा मसाला जिरे आणि लसण आणि मीठ आणि हिरव्या मिरच्या. आता हा मसाला सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये आपण असं छानसा आता दळून घेणार आहोत. थालीपीठसाठी, धपाट्यासाठी, कोथिंबीरचे धपाटे बनवणार आहे ना त्याच्यासाठी. तिकडं शहरमध्ये थालीपीठ बोलतात, गावाकडे धपाटे म्हणतात. तर कोथिंबीरच्या धपाट्यासाठी आता हे छान असा बारीक मिक्सरमध्ये दळून घेऊया. मैत्रिणी बघा, हे छान असं हे हिरवं वाटण आपण वाटून घेतलेले आहे. हिरव्या मिरच्या, लसण, जिरे आणि मीठ कोथिंबीरचे धपाटे बनवण्यासाठी, धपाट्यासाठी. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण पाणी निथरून घेतलेलं आहे. चला मग मैत्रिणी, आता कोथिंबीर बाजरीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे बघूया. तर हे बघा, 2 वाटी मैत्रिणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी. आणि त्याच्यामध्ये हे 1 वाटी गव्हाचं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं आहे हे टाकले. आता त्याच्यामध्ये मैत्रिणी आपण जी कोथिंबीर होती ती कोथिंबीर आता त्याच्यात आपण टाकणार आहोत. पाणी अजिबात टाकलेलं नाही. आता ही सर्व कोथिंबीर आपण त्याच्यात टाकली. आता आपण छान असं हे मळायचंय. या पद्धतीने असं मस्तपैकी पूर्ण मळून घ्यायचं हे पीठ. कोथिंबीर एकदम एकजीव झाली पाहिजे आणि लगेच पाणी नाही टाकायचं मैत्रिणी, कारण त्याच्यामध्ये कोथिंबीर असते ना, कोथिंबीर धुतल्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्याच्यामध्ये पीठ बरंचसं भिजलं जातं. मग नंतर घट होत असल्यावरच मग पाणी टाकायचं, तसं पाणी टाकायचं नाही, नाही तर लई पातळ होऊन. मग छान असं मळत राहायचं. आता हे बघा, कोथिंबीरचं पूर्ण पाणी हे तसं झालेलं आहे. आता आपण जो मसाला घेतलेला होता ना थालीपीठसाठी वाटलेला, तर त्याचं बघा हे तिखट पाणी होतं, मसाल्याचं पाणी ते आपण टाकलेलं आहे. परत आता त्या पाण्यामध्ये आपण छान असं मळून घेऊया. मस्त गोळा करायचा आता मळून ह्या पिठाचा. मैत्रिणींनो, छान असं आपलं बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून असं
कोथिंबीर टाकून धपाट्यासाठी हा गोळा छान असा तयार केलेला आहे. एकदम मऊ मऊ असा मस्त मुरलेला आहे आणि हा छान असा मळून घेतलेला आहे. तर चला आता आपण बाजरीच्या पिठाचे कोथिंबीरचे धपाटे कसे तयार करणार आहोत, गावाकडचे साधे आणि सोपे आपण मी ते तुम्हाला दाखवत आहे. तर मैत्रिणी हे पहा, असे गोळे करून घ्यायचे, थोडे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे ह्या पद्धतीने. असे मस्त असे गोल 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 असे उंडे करून घेणार आहोत आपण थापायला. तर हे बघा, असे मैत्रिणी छान आता असे आपण हे गोळे करून घेतलेले. तर असे उंडे करून घ्यायचे आणि हे पीठ लावण्यासाठी घ्यायचे. तर चला आता आपण कसे बनवतात ते दाखवत आहे तुम्हाला हाताने. थापाचा आपण तवा ठेवलेला आहे मैत्रिणी. तर चला मैत्रिणी, पहिलं आपण असं छान असं पीठ टाकायचं, सगळीकडे असं पीठ टाकून द्यायचं. ताटलीमध्ये असं पीठ टाकायचं. आता आपण हे पीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये असं एक छान असा हुंडा घ्यायचा, असा ठेवायचा आणि बघा असं थापायचं. तेला बिलाचा काही हात लावायचा नाही. याला म्हणतात बाजरीच्या पिठाचे कोथिंबीर टाकून धपाटे. तर बघा मी कसे बनवते मैत्रिणी, या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा, करून बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर हे बघा, असे तुम्ही जेवढे पातळ थापता तेवढे पातळ बी होऊ शकतात, मोठे बी होऊ शकतात. आता बघा मी एकाच हाताने किती छान असं धपाटे केलं आहे बघा बरं. ते बघा, आता एक कड थापायची. पहिले मध्ये मध्ये थापटून घ्यायचे, मग नंतर आपण कडाला थापायचं. आता हे धपाटा आपल्या बघा किती छान असं मस्त तयार झालेलं आहे. आता हे आपण भाजणार आहोत तव्यावर. अजून थोडं जाड आहे ना, थोडं पातळ करूया. ते बघा, आता आपण याला छान असं तव्यावर भाजूया. तर तव्यावर पहिलं आहे ना मैत्रिणी, थोडंसं असं तव्यावर पहिलं थोडंसं असं तेल टाकायचं. म्हणजे कारण का ते तेलाला चिटकलं नाही पाहिजे, हे तव्याला चिटकलं नाही पाहिजे. तर हे बघा असं उचलून घ्यायचं आणि तव्यावर बघा मैत्रिणी एका हाताने असं टाकायचं आहे. आता हे धपाटा आपण त्याच्यावर टाकलेला आहे ना, तर आता त्याच्यावर ना मैत्रिणी थोडंसं पाणी लावायचं असं थोडंसं लावायचं, लय नाही. कारण आपण पीठ लावलेलं असतं ना एका बाजूने, असं कोडं नाही ठेवायचं, चौ बाजूने असं मस्त छान असं लावून घ्यायचं. आता बघा हे चौ बाजूने आपण मस्त पैकी आता लावलेला आहे. आता याला काय करायचं, आपण पलटी मारायची आहे. आता ते एका साईडने शिजलं का आपण लगेच पलटी मारायची मस्त अशी छान. हे बघा असं करून घ्यायचं. अजून त्या बाजूने शेकलेलं नाहीये. हे बघा मैत्रिणी, अशी उलटणी घालायची आणि या पद्धतीने असं पलटी मारायचं. आता याच्यावर थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. कोणी साजूक तेल तूप लावतं, पण आपण साधं असं तेल लावायचं आहे. असे छान असे मस्त मैत्रिणी जाळीदार असे छान पराठे येतात बघा, धपाटे येतात बघा बाजरीच्या भाकरीच्या. इतके छान लागतात, खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला हे धपाटे तर खूप मस्त लागतात. तर मैत्रिणी असे धपाटे तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका.
आता छान असं आपण दुसरी बाजू बी भाजणार आहोत. बघा ही दुसरी बाजू बी किती छान भाजलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला बी थोडासा तेलाचा हात लावायचा आपण, असं थोडंसं टाकायचं, लय नाही, थोडंसं. परत एकदा अशी छानशी पलटी द्यायची. चव बाजूनी कच्चे नाही राहू म्हणून असे छान असे लालसर असे मस्त शेकायचे ते. परत मैत्रीण त्याला अशी पलटी मारायची, म्हणजे कच्चे नाही राहिले पाहिजे. कच्चे राहिले तर ते पिटूक लागतात. तर बघा या पद्धतीने असे बाजरीचे पराठे, तुम्ही बाजरीच्या पिठाचे कोथिंबीर टाकून धपाटे करून बघा तुम्ही. हे बघा आता हे किती छान असं तयार झालेला आहे आपला हा धपाटा. हे बघा जाळीदाराने असा मस्त धपाटा आपला तयार झालेला आहे. तर चला आपण हे धपाटा काढून घेऊया. तर हे बघा आपण अशा प्रकारे आपण हे धपाटे सर्व करून घेणार आहोत, एक एक करून. टेस्टी आणि खायला असे छान असे मस्त हे धपाटे आपले याचे बाजरीच्या पिठाचे आणि कोथिंबीरचे इतके छान. कोथिंबीरचे बाजरीच्या पिठामधले धपाटे खूप टेस्टी लागतात. तर आता हा धपाटा आपला तयार झाला. सर्व धपाटे ह्याप्रमाणेच आपण आता तयार करून घेणार आहोत. जाळीदार आणि असा खायला असं किती खावा असं छान असं धपाटा आता आपण तयार केलेला आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही असे करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आता आपण सर्व धपाटे या पद्धतीने करणार आहोत. थोडासा ते बी येत नाही पकडता. हे बघा आता मैत्रिणी आपण छान असं हे घेतलं आहे. आता हे पीठ घेऊन असं याच्यात टाकायचं छानसं, आणि हे बघा दोन हाताने असे थापायचे. पहिले एका हाताने थापायचं असा हात लावून. आता हे असं दोन हाताने थापायचं आहे, जसे आपण भाकर थापतो ना त्या पद्धतीने. आपण थापतो म्हणून त्याला धपाटे म्हणलेले गेले आहे. तर हा बघा मैत्रिणींनो किती छान असा धपाटा तयार झालेला आहे. हा बघा किती मस्त मी तयार केलेला आहे. आता आपण छानसा असं तव्यात टाकणार आहोत. तर या पद्धतीने असे दोन हाते का या पद्धतीने असे छान खाली या पद्धतीने असे छान असे धपाटे करायचे. तर हे बघा आता तव्यात आपण हा धपाटा टाकणार आहोत. आता त्याच्यावर आपण थोडंसं असं पाणी लावणार आहोत. तेल का टाकलं आपण तव्यावर, कारण ते थोडंसं तेलाचा हात लावला चिपकत नाही. आता छानसा असा तो धपाटा आपला शेकत आहे. असा उलटायचा प्रयत्न करायचा. हे बघा या पद्धतीने असा टाकायचा. तर बघा मैत्रिणी या पद्धतीने सर्व धपाटे असे तयार करायचे. साधे आणि सोपे आपले बाजरीच्या पिठाचे. असे छान असे
करून घ्यायचे आता सर्व. तर ह्या पद्धतीने सर्व धपाटे आता आपण करणार आहोत. मैत्रिणींनो, हे बघा असे छान असे आपले बाजरीच्या पिठामध्ये कोथिंबिरीचे पराठे किती छान केलेले आहे. तर बघा या पद्धतीने मैत्रिणींनो सकाळी नाश्त्याला आणि डब्याला बी नेतात, लहान मुलांना नाश्त्याला बी लवकर झटपट बनल्या जातात. तर या पद्धतीने असे पराठे तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करायचं विसरू नका. साधे सोपे आपले हे पराठे आज आपण तयार केलेले आहे. कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठामध्ये हे बनवलेले आहे आज आपण धपाटे पराठे म्हणजे एकच मैत्रिणींनो. तर हे धपाटे आपण बनवले हे बाजरीच्या पिठाचे कोथिंबीरमध्ये. तर असे छान असे धपाटे आता हे आपले तयार झालेले आहे. तर ह्या पद्धतीने धपाटे तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा असे मस्त गरमचे गरम आहे. अजून आता थोडेसे असे थोडे सुकट ठेवलेले, आता एकावर एक आपण ठेवून घेणार आहोत. तर हे बघा या पद्धतीने असे बनवायचे. तर आपले धपाटे झालेले आहे मैत्रिणी. चला आता आपण एकावर एक ठेवून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने असे सर्व धपाटे करायचे मैत्रिणी. खाऊन बघायचे, करून खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. सकाळच्या नाश्त्याला खूप छान असे गरमागरम पराठे इतके छान लागतात कोथिंबीरचे. आणि कोथिंबीर विशेष म्हणजे आरोग्याला खूप चांगले असते मैत्रिणी. तर बघा या पद्धतीने मी बनवलेले आहे, साधे आणि सोपे. आता आपण हे कशा संग खायचे मी ते तुम्हाला सांगत आहे. तर आता हे धपाटे आपण हे खाणार आहोत याच्या संग आपल्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाणार आहोत. तर हे धपाटे आता बघा किती छान असे पूर्ण असे मस्त तयार झाले सगळे गरमागरम असे टेस्टी धपाटे आपण बनवले. कसे बनवले मी ते तुम्हाला दाखवलं. तर आता आपण याच्यासाठी याची चटणी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवत आहे. खोबऱ्याच्या चटणी बरोबर एकदम छान असे लागतात. तर चला आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवत आहोत ती पाहूया. तर छान असे तयार झालेले आहे असे एकावर एक. आता आपण गरमागरम मस्त आता हे ठेवून देऊ. तर हे बघा मैत्रिणी, धपाट्या संग खाण्यासाठी आपण चटणी बनवत आहोत. तर हे बघा कशा पद्धतीने बनवत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे बघा आपण छानसं असं खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर. आता हे छान असं मिक्सरमध्ये दळणार आहोत आणि छान अशी चटणी आपण खोबऱ्याची बनवणार आहोत धपाट्यासंग खायला. तर चला आता आपण चटणी मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे बघा मैत्रिणी, छान अशी आता ही खोबऱ्याची चटणी आपण वाटून घेतलेली आहे. आता हिला आपण फोडणी देणार आहोत. आपल्याला पराठा संग खाण्यासाठी आपण चटणी बनवत आहोत. हिला आपण खोबऱ्या चटणीला तडका देणार आहोत. तर तो तडका कसा देत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर साधी सोपी आता खोबऱ्याची चटणी आपण बनवत आहोत. तर हे बघा मैत्रिणी, प्रथम आपण तेल टाकलेलं आहे. शक्यतो आपण कमीच तेलात करत आहे, जास्त तेल टाकत नाही. आता त्याच्यात आपण थोडे जिरे टाकलेले आहे आणि थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. आता मैत्रिणी छान असा तडका देऊन घ्यायचा. लालसर जिरे असे भाजून तडकून घ्यायचे आहे. आता जे काही आपण ही चटणी येते त्याच्यात तडका द्यायचा आहे. आता या चटणीमध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तर ही बघा अशी टेस्टी आणि खायला चवदार अशी आपली ही खोबऱ्याची चटणी आपण तयार केलेली आहे पराठ्यांबरोबर खायला. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी अशी चटणी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मैत्रिणी ह्या पद्धतीने आपली छान अशी खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली.
आहे. तर या पद्धतीने अशी चटणी करायची. आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची, छान असं शिजून द्यायचं. तोपर्यंत असं छान हलवायचं. ग्रीन कलरची अशी छान मस्त टेस्ट आहे आपली. ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. आता गॅस मंद आचरणावर करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणी, अशी चटणी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. तर आता ही चटणी आपली छान मस्त अशी गरमागरम खोबऱ्याची तयार झाली. तर चला मैत्रिणी, आता आपण पराठ्याचा आणि चटणीचा आनंद घेणार आहोत. या पराठे आणि चटणी खायला. तर या पद्धतीने घाईच्या गडबडीत सकाळी नाश्ता बी छान होतो आणि डब्यावर नेण्यासाठी बी चांगलं, मुलांना बी झटपट शाळेसाठी छान. तर हे बघा, या पद्धतीने अशी चटणी आपली तयार झाली. तर आता चला आपण पुढची रेसिपी मैत्रिणी लवकरात उद्या मी घेऊन येत आहे. नमस्ते आणि जय भीम मैत्रिणी. तर हे बघा मैत्रिणी, अशी छान अशी चटणी. तर बघा, पराठ्याबरोबर खायला अशी छान अशी.